चंद्र ठीक वाटतं ना? हा चंद्र इथे ठीक आहे ना? ओके हो ना मॉम? हो, इथून जमेल. हा, सगळं व्यवस्थित आहे. स्वानंदी, ये ये ये. अगं ये, तुझ्या डोळा जेवणाची कशी तयारी चालू आहे बघ. ये स्वानंदी, बघ सगळं डेकोरेशन आवडतंय का? हे सगळं तुझ्या डोळा जेवणासाठी केलंय. अगं ये तरी, चंद्रावर बसून बघ कम्फर्टेबल वाटतंय की नाही. ये ये ये, चंद्रावर आत्ताच बसून बघ. सीट वर खाली करायची असेल तर हे डेकोरेशन वाले दादा आहेत ते आत्ताच करतील, म्हणजे उद्या कार्यक्रमाच्या वेळी ऐन वेळेला काही गडबड नको. करेक्ट. ये ये स्वानंदी ये. नाही नको, असू द्या. अगं जा ना, मी आहे ना. संचिता, सावकाश सावकाश, हळू बस. ओके, कम्फर्टेबल. हे काय चाललंय? मॅडम हे तिघं इथे काय करतायत? आम्ही डेकोरेशन करायला मदत करतोय. मी मदत मागितली नाही ना, मग का मदत करताय? तुम्ही फक्त उद्याच्या कार्यक्रमाला नीट आवरून या, बाकी इथे इंटरफेअर करू नका. या कार्यक्रमाची सगळी तयारी मी एकटा करणार आहे, कोणाच्याही मदतीशिवाय. तुम्ही उतरा पहिले तिथून, उतरा. मी तुम्हाला घरभर शोधतोय आणि तुम्ही इथे या. आणि तू कोणाला विचारून सुरू केलंय? मी सांगितलं होतं तुला. आणि सदा हे डेकोरेशन फालतू आहे, मला उद्या हे डेकोरेशन नकोय, कळलं? मणी मणी, चिडचिड का करतोयस? मूर्ख आहे मी म्हणून चिडचिड करतोय. काय प्रॉब्लेम तुला? मणी मढे, अरे हे बघ जरा शांत होतो. माझा राग तू यांच्यावर का काढतोयस? मी सांगितलं होतं ना इंटरफेअर नकोय म्हणून. का करताय ते? मणी जरा शांत हो ना. का डॅड, कसली चूक? हा मणी इतके चिडचिड का करतोय? आम्हाला काही कळेल का? अरे काय, माझ्या हातून एक खूप मोठी अक्षम्य चूक घडलेली आहे. चूक? आपले वकील आहेत ना, त्यांना मी ॲफिडेव्हिट तयार करण्यासाठी सांगितलं होतं. आता काय आपले नेहमीचे वकील आहेत, मला वाटलं बरोबर करतील ते सगळं. मी त्यात लक्ष घालायला हवं होतं, मी ते ॲफिडेव्हिट वाचायला हवं होतं. समजा काही चूक असते तर त्याच्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी सांगायला हवं होतं. आपल्या वकिलांनी सुद्धा ते माझ्याकडे काही पाठवलं नाही. मणीला आणि नीलमला माझं नाव देण्यासाठी ते एवढे एक्साइट झाले होते की त्या उत्साहाच्या भरात अनेक चुका करून बसली ते. मग आता डॅड? आता काय, खरं म्हणजे डोहाळ जेवणाच्या शुभ मुहूर्तावर मी अनाउन्समेंट करणार होतो, पण आता हे सगळं पुढच्या आठवड्यात करावं लागणार आहे. हे बघ मणी, गेली 30 वर्ष तुझे भोगतोयस. ज्या नावापासून तू वंचित राहिलायस ते नाव तुझ्या नावापुढे येता येतं असं गेलंय, आणि तुला त्याची किती यातना होते याचं मला कल्पना आहे रे. प्रत्येक क्षण तुला वर्षासारखा भासतोय ह्याची मला कल्पना आहे. मला खरंच माफ कर म्हणे. मी हे माझ्यासाठी करत नाहीये, मी हे माझ्या आईसाठी करतो. तिला तिचे हक्क मिळवून द्यायचे, मला सन्मान मिळवून द्यायचा आहे. मला एक कळत नाहीये, इतक्या मोठ्या वकिलाकडून इतक्या सिली मिस्टेक होऊच कशा शकता? खरंच त्यांच्याकडून या चुका झाल्यात की जाणून बुजून त्यांनी अशा केल्यात कोणाच्या सांगण्यावरून?
उद्याची अनाउन्समेंट टाळण्यासाठी? अरे तू काय बोलतोयस काय तू म्हणे? म्हणजे मी हे त्यांना करायला लावलं असं तुला म्हणायचंय का मुद्दाम? म्हणजे दिस इज टू मच. डॅड तुम्हा दोघांसाठी इतकं सगळं करतात आणि तू त्यांच्यावरच डाऊट घेतोयस. जरा शांत होतो आधी. त्याला जे काय बोलायचंय ते बोलून दे. अशा वेळेला ही अशी रिॲक्शन येणं हे स्वाभाविकच आहे. हे बघ मणी, मला माहितीये की मी तुझा विश्वास गमावून बसलोय, तरी सुद्धा मी तुला हे सांगतोय की मणी सर, मणी सर, मणी सर, अहो शांत व्हा, नका चिडू इतके. चिडू नको तर काय करू स्वानंदी? मला वाटलं होतं उद्या माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, माझ्या आईला हक्क मिळणार आहे, पण नाही. आणि नाही कशामुळे नाही तर ऍफिडेव्हिट वर काहीतरी फालतू चुका झाल्यात म्हणून. मणी सर, अहो तुमचं म्हणणं पटतंय मला, पण असं म्हणतात की वेळेच्या आधी आणि भाग्यहून अधिक कधीच कोणाला काही मिळत नाही. होऊ शकतं वॉर्डन मॅडमला त्यांचा हक्क आज मिळणार नसून आठवड्याभराने मिळणार असेल, आणि तुम्ही चिडून ते बदलणार आहे का? मणी सर, उलट तुम्ही चिडचिड केली ना तर हातात जे येणार असेल ते लांब जाईल. त्यामुळे प्लीज तुम्ही संयम ठेवा. हो, कसा संयम ठेवणार आहे स्वानंदी मी? जेन्युइन रिझन असतं तर मी एक वेळ समजूनही घेतलं असतं, पण ड्राफ्ट मध्ये काहीतरी फालतू चुका झाल्या आहेत म्हणून उद्या होणारी गोष्ट नंतर होणार हे मला पटत नाहीये. बरोबर बोलताय तुम्ही. मगाशी तुम्हाला जो संशय आला होता तोच संशय मला सुद्धा आला होता. हा म्हणजे सरपोतदार साहेब आता बदलल्याचं जरी दाखवत असले तरी त्यांचा मूळ स्वभाव काय आहे हे आपल्याला चांगल्यानेच माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला आणि वॉर्डन मॅडमला नाव देण्याचं टाळण्यासाठी कदाचित वकिलांना सांगून त्यांनी चुका केल्याही असतील. आणि हाच जर त्यांचा हेतू असेल तर तो फार काळ टिकणार नाही. आज ना उद्या तुमचं आणि वॉर्डन मॅडमचं त्यांच्यासोबत असलेलं नातं या जगासमोर त्यांना स्वीकारावंच लागेल. त्यामुळे प्लीज तुम्ही शांत राहा. उद्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करणार आहोत आपण. या रागापायी कार्यक्रमात काही सॉरी 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 खरंच सॉरी. मी रागाच्या भरात विसरलो होतो की उद्याचा दिवस आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. मी समजू शकते मणी सर. बरं, खूप दिवसांपासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. हा सांगा ना. थँक्यू. थँक्यू? हो, थँक्यू. तुम्ही या कार्यक्रमात स्वतःहून लक्ष घालताय. या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घेतली. बाहेरच्या कोणावरच तुम्ही विश्वास ठेवत नाही आहात. बाहेरच्या काय, घरातल्या कोणत्याच व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवत नाही आहात. खास करून सरपोतदार साहेबांवर आता तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत नाही आहात. ते बघून बरं वाटतंय. स्वानंदी, थँक्यू म्हणायची काहीच गरज नाहीये. माझ्यासाठी तुमची सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आणि या बाबतीत मी कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत, अगदी माझ्यावरही नाही. बरं, अजून एक गोष्ट सांगायची आहे. मणी सर, हे बघा, मगाशी जे घडलं त्यामुळे तुम्हाला राग येणं साहजिक आहे, पण त्या रागामुळे आपल्या आयुष्यात येऊ घातलेल्या सुखाच्या क्षणाला दूषित होऊ देऊ नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. बाकी हे घर, या घरातल्या प्रत्येक वस्तूवर तुमचा तितकाच अधिकार आहे जितका या घरातल्या इतरांचा आहे. मुली सर, इतकी वर्ष तुम्ही स्वतःच्याच घरात आश्रित आणि परके म्हणून राहत होतात, पण आता नाही. आता तुम्ही इथले मालक आहात. आणि त्यावर शिक्कामोर्तब करणारी घटना जर कोणी टाळत असेल
तर राग येणं साहजिक आहे आणि तो व्यक्त करण्याचा अधिकार सुद्धा आहे तुम्हाला. फक्त हे सगळं करण्याआधी एकदा माझा आणि आपल्या बाळाचा विचार करा, जे बाळ अजून जन्मालाच आलेलं नाहीये. स्वरंदी, इथून पुढे माझ्या मनात कायम तुमचा आणि आपल्या बाळाचा विचार असेल. पाहिलात ना, सापाला दूध पाजलं तरी कसा डसतो ते. त्या मणी आणि त्या बाईला तुम्ही घरात ठेवायचं ठरवलं आणि त्याला हक्क बिक्क काहीतरी मिळवून द्यायचं ठरवलं. मणी तुमच्यावरच कसा उलटला बघितलं ना. हो, संशय घेतला त्याने तुमच्यावर. त्याची एवढी हिंमत की तुम्हाला उलटून बोलला. पुढे काय काय करेल हे मला कल्पना पण नाही करवत आहे त्याची. तुम्ही इथे काय करताय? मला यांच्याशी बोलायचंय. तू जरा बाहेर जातेस? माझ्याच घरात येऊन माझ्याच रूम मधनं मला बाहेर जायला सांगताय का? तर माझ्या नवऱ्याशी खासगीत बोलायचंय तुम्हाला. लाज नाही वाटत तुम्हाला? नाही. काय निर्लज्ज आहात तुम्ही. शालिनी, त्यांना माझ्याशी महत्वाचं बोलायचंय. त्यांना आत येऊ द्या आणि तुम्ही बाहेर थांबा. जाताना दरवाजा बंद करून जा. का करतोस हे सगळं? मणीच्या मनात जी शंका आहे ती शंका माझ्याही मनात आहे. एवढी मोठी चूक तुझ्या वकिलाकडनं कशी होऊ शकते रे? आणि तुला त्याचं काहीच वाटत नाहीये का? माझ्या मुलाच्या भावनेशी खेळतोयस. तुला जर का तुझं नाव द्यायचं नसेल ना, तर हिम्मत असेल तर स्पष्ट बोल ना. तसं नाहीये. तसंच आहे, बोलू दे मला. तुला काय वाटतं, तू मला माझा हक्क नाही दिलास, मणीला बापाचं नाव नाही दिलंस, तर तुझं आणि माझं नातं, तुझं आणि मणीचं नातं आम्ही सगळं जगभर दवंडी पिटत फिरू? असं कधीच होणार नाही. कारण आम्ही तुझ्यासारखे नाही आहोत. लोकांना त्रास देणं, बदनाम करणं, छळ करणं हे सगळं तुझं काम आहे, आमचं नाही. मी आणि माझा मुलगा त्यातले नाही आहोत. आम्ही आपल्या संबंधाची वाच्यता कुठेही करणार नाही आणि तुझ्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण होणार नाही. मी माझ्या मुलाला आणि सुनेला घेऊन कुठेतरी दूर निघून जाईन. कारण मला माहिती आहे, सत्य आणि स्वार्थामध्ये निवडण्याची वेळ आली ना, तर तू स्वार्थच निवडणार. नाती आणि राजकारण निवडण्याची वेळ आली ना, तर तू राजकारणच निवडणार. कारण तुला सत्य मान्य असतं, आमच्या नात्याची किंमत असती ना, तर तू केव्हाच स्वीकार केला असता. नीलम, तसं नाहीये. माझं ऐकून तर घे. तू ऐकलं मी तुझं. 30 वर्षापूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा मी इथे आले केवळ मणीच्या हट्टापायी. कारण मला त्याचा विश्वास मोडायचा नव्हता. तो अजूनही तुला चांगला माणूस समजतोय, पण तू तुझे आता खरे रंग दाखवायला परत सुरुवात केलीस. मी, माझा मुलगा आणि माझी सून आम्ही जाऊ कुठेतरी, राहू आम्हाला जमेल तसं. पण मणीला हक्क मिळावा या खोट्या आशेवर त्याला तडफडताना नाही बघू शकत मी. नीलम, तुला जे वाटतंय ना ते वाटणं साहजिक आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, ह्या सगळ्यामध्ये माझा अजिबात हात नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. इतक्या वर्षांनी माझं सगळं घर, माझं कुटुंब एका घरात आलंय, ते मला असं तोडायचं नाही, असं जाऊन द्यायचं नाहीये. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हिम्मत असेल ना, त्याचे बोलताय ना ते करून दाखवा. नीलम, ती जातीये तर जाऊ दे ना तिला. तुम्ही कशाला थांबवताय? एवढा का मुळखालाय तुम्हाला तिचा? एक मिनिट, ह्या वयात
जुनं प्रेम उफाळून तर नाही ना आलं? विरह सहन नाही होत आहे तुम्हाला? शालिनी, हा, माझ्यावर ओढू नका. तुम्ही त्यांना थांबवून माझ्या आणि सुजितच्या वाट्यात भागीदार निर्माण करताय आणि मला हे अजिबात मान्य नाहीये. बाळू, गेट वरती ह्या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्यास ना तू? हो साहेब. नाही तरी सुद्धा मी बघतो. मला कुठल्याही प्रकारचं रिस्क नकोय. या फुलांमध्ये काही कुठे किडे नाहीयेत ना? हे सुद्धा काही मिसळलं नाही ना? काही त्याच्यावर फवारणी केलेली नाहीये ना? हा, हे लेबल चांगलं आहे. हे काय नाही, सगळं तपासून बघतोय. काय उद्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा याची सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे. तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, कुठलाही घातपात होता कामा नये याची जबाबदारी मी घेतली. हो, बरं सगळं आलं याच्यामध्ये. नारळ आहे, सुपाऱ्या आहेत, हळदी कुंकू सगळं आहे. लवते तांदूळ सुद्धा मी पारखून घेतोय. हो हो, उद्याच्या कार्यक्रमात तुला काहीही होता कामा नये म्हणून सगळं व्यवस्थित बघून घेतोय मी. मणी कुठे दिसत नाहीये. मला सांगतो, अजूनही चिडलेला आहे का शांत झालाय? हे बघ, उद्या काहीही होणार नाही. आपला कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल, काळजी करू नकोस तू. आणि मणीचं म्हणशील ना तर लहानपणापासून मी त्याला ओळखतो. तो जितक्या पटकन चिडतो ना तितक्याच पटकन तो शांतही होतो. हो. अरे मणी, ये. सॉरी, मगाशी मी ज्या पद्धतीने तुमच्याशी बोललो तसं बोलायला नको होतं, त्याबद्दल माफी मागतो. ठीक आहे रे मणी, तुझी मनस्थिती, तुझी परिस्थिती मी समजू शकतो आणि मला त्याचं काहीही वाईट वाटत नाहीये. आणि हो, मी आहे. उद्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे आणि व्यवस्थित पार पडेल याची सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे. तेव्हा काळजी नसावी. तीन वाजले. सुजित, 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 3 वाजले. तू उठ सुजित. 3च वाजले त्याला झोप. त्यास का? उठ 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 सुजित, उठ. काय आहे यार संचिता, 3 वाजता कोण उठते यार? सुजित, बरा असतो तू, असं काय करतोय? 3 वाजले. 3. हा, मग तेच म्हणतो ना, झोपूया थोडा वेळ. सुजित, आपण अलार्म लावला होता ना 3चा. आपल्याला ते काम करायचंय ना. सगळे झोपले असतील आता. उठ उठ उठ. चल येऊ. चल चल चल. लक्ष ठेव. होय होय, ओके. संचिता, हे काय लाकूड आहे यार, कापडच जात नाहीये. सुजित, काही कर पण हे कापलं गेलं पाहिजे. ते कुणी यायच्या आत. लवकर कर. चल. ट्राय ट्राय. संचिता, कापलं जात आहे.
गुड 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 गुड. सुजित, हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना तर स्वानंदीचं बाळ डायरेक्ट ढगात. मग राहतात फक्त दोघे जण, मणी आणि त्याची ती वॉर्डन. त्यांचं बघू नंतर, आधी इथे कॉन्सन्ट्रेट करू. संचिता, इथे लाईट दाखव ना. सॉरी सॉरी सॉरी. सुजित, वाट लागली.